नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आजच्या या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या लेसनमध्ये इंट्रोडक्शन ऑफ मेटल या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर इंट्रोडक्शन ऑफ मेटल संदर्भात माहिती पाहत असताना आपण प्रथम इंट्रोडक्शन प्रस्तावना पाहूया. तर मेटल संदर्भातली प्रस्तावना: इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये नवीन वस्तूची निर्मिती करण्यासाठी तसेच निरनिराळ्या मशीन्स, मोटारी, विमाने, रेल्वे, आगबोटी इत्यादी तयार करण्यासाठी निरनिराळे धातू आणि अधातू कच्चा माल म्हणून वापरले लागतात किंवा वापरले जातात. या सर्व प्रकारच्या वस्तूचे उत्पादन हे इंजिनिअरिंग उद्योगामध्ये होत असते. म्हणून उत्पादनासाठी जो कच्चा माल वापरावा लागतो त्यास इंजिनिअरिंग मटेरियल्स असे म्हणतात. कच्च्या मालावर विविध मशीनिंग प्रक्रिया करून त्यांचे इंजिनिअरिंग साहित्यामध्ये रूपांतर करावे लागते आणि नंतरच त्याचा मशीन व इतर हत्यारे तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. म्हणून धातूंचे गुणधर्म कामगाराला माहिती असणं आवश्यक असते. तर अशा प्रकारे आपण या इंट्रोडक्शन ऑफ मेटल संदर्भातली माहिती प्रस्तावनेमध्ये आपण बघितली. तर अशा या इंजिनिअरिंग मटेरियलचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ इंजिनिअरिंग मटेरियलचं वर्गीकरण पुढील प्रकारे केलं जातं. त्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ इंजिनिअरिंग मटेरियल, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग मटेरियल्स, त्याच्यामध्ये एका बाजूला मेटल्स, दुसऱ्या बाजूला नॉन मेटल्स. या मेटलचे दोन प्रकार, फेरस मेटल्स आणि दुसरा नॉन फेरस मेटल. या दोघांचे उपप्रकार पडतात दोन, मेटल आणि अलॉय. फेरस मेटलचे आणि नॉन फेरसचे मेटल्स आणि अलॉय असे खाली प्रकार पडतात. दुसऱ्या बाजूला इंजिनिअरिंग मटेरियलमध्ये एका बाजूला मेटल्स आणि दुसऱ्या बाजूला नॉन मेटल्स पाहिलं तर या नॉन मेटलमध्ये ची विभागणी ही पुढील प्रकारे होते. त्याच्यामध्ये सिरेमिक्स, ऑर्गॅनिक्स, कॉम्पोसाइट्स आणि सेमीकंडक्टर्स आणि अदर्स अशा प्रकारचे हे वर्गीकरण केलं जातं. त्याच्यानंतर आपण या इंट्रोडक्शन ऑफ मेटलमध्ये आपण मेटल आणि नॉन मेटलमधला आपण दोघांमधला फरक पाहू. एका बाजूला मेटल, एका बाजूला नॉन मेटल असा फरक. तर या संदर्भात माहिती पाहत असताना आपण डिफरनेटिव्ह बिटवीन मेटल अँड नॉन मेटल. तर या ठिकाणी मेटलमध्ये एकाकडा सर्व धातू घनरूप स्थितीमध्ये असतात. मेटलमध्ये सर्व धातू घनरूप स्थितीमध्ये असतात. अपवाद पारा, मर्कुरी आपण म्हणतो त्याला. इकडं एकाकडा अधातू घनरूप, द्रवरूप व वायुरूप स्थितीत असतात. नॉन मेटल घनरूप, द्रवरूप आणि वायुरूप स्थितीत असतात. इकडं मेटलमध्ये दुसरा आकडा धातू पॉलिश केले असता चमकतात. इकडं अधातू पॉलिश केले असता चमकत नाहीत. अशा प्रकारे हा दुसरा मुद्दा. मेटलमध्ये तिसरा मुद्दा, धातू उष्णता व वीज वाहक असतात. धातू उष्णता व वीज वाहक असतात. नॉन मेटलमध्ये अधातू उष्णता आणि वीज विरोधक असतात. अधातू उष्णता आणि वीज विरोधक असतात. मेटलमध्ये चौथा मुद्दा पुढचा, धातूची घनता म्हणजेच मेटलची घनता जास्त असते. नॉन मेटलमध्ये पुढचा मुद्दा, अधातूची घनता कमी असते. या ठिकाणी मेटलमध्ये पाचवा मुद्दा, धातूपासून तारा काढता येतात. इकडं अधातू पासून पुढचा मुद्दा, अधातूपासून तारा काढता येत नाहीत. त्याच्यानंतर मेटलमध्ये सहावा मुद्दा, धातूला विशिष्ट प्रकारचा आवाज असतो. इकडं सहावा मुद्दा, अधातूला विशिष्ट असा आवाज असत नाही. इकडे मेटलमध्ये सातवा मुद्दा, धातूपासून मिश्र धातू बनवता येतात. नॉन मेटलमध्ये सातवा मुद्दा, अधातूपासून मिश्र धातू बनवता येत नाहीत. याच्यामध्ये मेटलमध्ये उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर कास्ट आयर्न, रॉट आयर्न, कॉपर, टीन इत्यादी. नॉन मेटलमध्ये उदाहरण लाकूड, प्लॅस्टिक, रबर, दगड, कार्बन, ग्रॅफाइट इत्यादी प्रकारची उदाहरणं सांगता येतील. अशा प्रकारे हा मेटल आणि नॉन मेटल मधला हा फरक, डिफरन्स आपण पाहिला. तर अशा प्रकारे या दोघांमधला हा फरक आपण अभ्यासला. त्यानंतर मेटल संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. मेटल संदर्भात माहिती पाहणार आहोत. एका बाजूला मेटल आणि नॉन मेटल. मेटल संदर्भात माहिती पाहूया. जो पदार्थ
घन आणि अपारदर्शक असून, पहा मेटल जो पदार्थ घन आणि अपारदर्शक असून त्याचा पृष्ठभाग घासला असता, पहा जो पदार्थ घन आणि अपारदर्शक असून त्याचा पृष्ठभाग हा घासला असता त्याच्या भागावर चकाकी येते, आघात केला असता आवाज निर्माण होतो, वितळण्याचा प्रयत्न केला असता वितळतो, थंड केले असता मूळ स्वरूपात येतो, अशा पदार्थाला धातू असे म्हणतात. हा धातू खाणीमधून निघालेल्या खनिजापासून मिळतो. तर हा अशुद्ध स्थितीत आपल्याला मिळत असतो. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून शुद्ध त्यास करावे लागते. त्यासाठी धातूचे गुणधर्म आपणास माहीत असणे आवश्यक असते. अशा या धातूचे म्हणजेच मेटलचे 2 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला मेटलचा प्रकार आहे फेरस मेटल आणि दुसरा आहे नॉन फेरस मेटल. तर प्रथम आपण फेरस मेटल संदर्भात माहिती पाहूया. तर या फेरस मेटल संदर्भात आपण या ठिकाणी फेरस मेटल या धातूमध्ये लोखंडाचा अंश असतो, त्याच्यावर ओलसर हवेचा परिणाम होतो, अशा धातूस फेरस मेटल असे म्हणतात. धातूची निवड खालील अत्यंत महत्त्वाच्या निकषांचा अभ्यास करून केली जाते. वजनविषयक स्थिती, त्याच्यामध्ये अंतिम वजन, वजनात होणारे बदल, हादरे, व्हायब्रेशन, उत्पादन प्रक्रिया, त्याच्यामध्ये वेल्डिंग, ओतीव काम किंवा मशीनिंग केलेले जॉब, उत्पादनाचे मूल्य, त्याची किंमत, त्याचप्रमाणे पर्यावरण विषयक स्थिती, त्याच्यामध्ये न बदलणारे किंवा गंजणारे घटक, त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात सर्वसाधारण लोहयुक्त धातूचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यातही पोलाद, स्टील आणि ओतीव लोखंड, त्यामध्ये ओतीव लोखंडामध्ये कास्ट आयर्न यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. या लोखंड धातूमध्ये फेरस म्हणजे लोखंड धातूमध्ये लोह म्हणजे आयर्न आणि कार्बन यांचे मिश्रणाने हा फेरस धातू बनलेला असतो. हा लोह म्हणजे आयर्न आणि कार्बन यांच्या मिश्रणाने विविध गुणधर्म या फेरस मेटलला प्राप्त होत असतात. अशा प्रकारे या फेरस मेटल संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर आपण नॉन फेरस मेटल संदर्भात आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. नॉन फेरस मेटल, तर ज्या धातूमध्ये लोखंडाचा अंश नसतो व ओलसर हवेचा त्यावर परिणाम होत नाही, अशा धातूला लोहविरहित धातू किंवा नॉन फेरस मेटल असे म्हणतात. यामध्ये उदाहरण जर सांगायचं म्हटलं, तांबे, शिसे, ॲल्युमिनियम, जस्त, कथील ही उदाहरणं या नॉन फेरस मेटल संदर्भातली देता येईल. तर विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या लेसनमध्ये माहिती पाहत असताना इंट्रोडक्शन ऑफ मेटल संदर्भात माहिती पाहत असताना त्याच्यामध्ये प्रस्तावना, त्या मेटलचा कुठे उपयोग होतो, त्याचं वर्गीकरण, इंजिनिअरिंग मेटलचं वर्गीकरण मेटल आणि नॉन मेटल यामध्ये केलं जातं. मेटलमध्ये फेरस आणि नॉन फेरस मेटल संदर्भातली माहिती आपण पाहिली. दोघांमधला फरक, मेटल म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये फेरस आणि नॉन फेरस मेटल संदर्भातली माहिती आपण अभ्यासली. विद्यार्थी मित्र, तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. आजच्या भागात बघणार आहोत आपण CNC मशीनचा परिचय. इंडस्ट्रीमध्ये, कारखान्यामध्ये वस्तूचं उत्पादन करायचं त्याकरता वेगवेगळ्या मशीन टूल्सचा वापर केला जातो. वर्कशॉपमध्ये साधारणतः लेथ मशीन, मिलिंग मशीन, शेपर मशीन, प्लेनर मशीन, स्लॉटर, ग्राइंडिंग मशीन, ड्रिलिंग मशीन आणि यासारख्या इतर बऱ्याच कन्व्हेन्शनल मशीन टूल्सचा वापर जॉबला आकार देण्याकरता आणि निरनिराळ्या मशीनिंग ऑपरेशनसाठी केला जातो. म्हणजे वर्कशॉपमध्ये ह्या कन्व्हेन्शनल मशीन टूल आपण प्रोडक्शन करता वापरत असतो. कन्व्हेन्शनल मशीन टूल, ह्या मशीन टूल पारंपरिक असतात आणि पूर्णपणे मानव नियंत्रित असतात. म्हणजे याच्यावर जे नियंत्रण असतं पूर्णपणे माणसाचं असतं आणि या मशीन पारंपरिक आहे, आपण
वरच्या परंपरागत या पाहत आलेलो आहे. या मशीनमध्ये स्पिंडलला स्पीड देणे, स्पीड बदलवणे, टूलला फीड देणे, जॉब बदलवणे, ऑपरेशननुसार टूल बदलवणे आणि यासारख्या क्रिया ज्या या मॅन्युअली केल्या जातात, जसं मशीन ऑन ऑफ करणे, कूलंट ऑन ऑफ करणे. ठीक आहे, या सर्व मशीन्स ज्या आहे या सर्व जे ऑपरेशन्स आहे हे सर्व मॅन्युअली या मशीनमध्ये केले जातात. यामध्ये जॉबवरील ऑपरेशननुसार योग्य कटिंग स्पीड निवडणे, योग्य फीड रेटची निवड करणे, जॉबवरील ऑपरेशननुसार टूलचं नियोजन आणि मांडणी करणे, तसंच क्रमवार ऑपरेशनचं नियोजन करणे, म्हणजे आपण काम कसं करणार आहोत त्या पूर्ण कामाचं क्रमवार नियोजन करणे, हे सर्व काम ऑपरेटरलाच करावं लागतं. या मशीनमध्ये फीड देण्याकरता बॉक्सनट आणि लीड स्क्रूची व्यवस्था असते. म्हणजे हा लीड स्क्रू आहे आणि आतमध्ये बॉक्सनट लागलेला आहे. आता हा जो बॉक्सनट आणि लीड स्क्रू असतो हा ॲक्मे स्वरूपाचा असतो आणि याच्यामध्ये क्लिअरन्स असतो आणि क्लिअरन्स असल्यामुळे जॉबच्या मापामध्ये आपल्याला अचूकता मिळत नाही, तसंच आपल्याला सरफेस फिनिशिंगसुद्धा या मशीनमध्ये मिळत नाही. या मशीनमध्ये फीड देण्यासाठी हँडव्हीलची व्यवस्था असते. या चित्रामध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतो. इथे हँडव्हील्सचा वापर केलेला आहे फीड देण्यासाठी. ही लॉंगिट्युडिनल स्लाइड आहे, ही क्रॉस स्लाइड आहे, इथे सुद्धा हँडव्हीलचा वापर केलेला आहे. व्हर्टिकल स्लाइड आहे, हिला सुद्धा ऑपरेट करण्याकरता हँडव्हीलचा वापर केलेला आहे. इथे फीड देण्याकरता हँडव्हीलची व्यवस्था असते. आपल्याला मॅन्युअली फीड देता येते किंवा मग ऑटोमॅटिक पद्धतीने सुद्धा फीड देता येते. त्याच्याकरता एक मोटर आणि इथे गिअरबॉक्सची व्यवस्था केलेली असते. कन्व्हेन्शनल मशीन्समध्ये जॉबला लागणारा वेळ, मापातली अचूकता आणि सरफेस फिनिशिंग हे पूर्णपणे मानवी कौशल्यावर अवलंबून असते. म्हणजे आपला वर्कर जेवढा स्किल असेल तेवढाच तो जास्त अचूक आणि कमी वेळात तो उत्पादन आपल्याला देऊ शकतो. कन्व्हेन्शनल मशीन टूलमध्ये आपल्याला जॉब करायसाठी बराच वेळ लागत होता आणि अचूकतेचाही प्रॉब्लेम येत होता. त्यामुळे NC मशीन्स डेव्हलप झाल्या आणि NC मशीन्स ज्या आहे ह्या न्यूमेरिकल कंट्रोल मशीन्स आहे. नंबर्स आणि अल्फाबेट्स वापरून तयार केलेला ऑपरेटिंग कोडयुक्त प्रोग्रामच्या सहाय्याने नियंत्रित केली जाणारी मशीन म्हणजे न्यूमेरिकल कंट्रोल मशीन होय. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ज्या क्रिया आहे त्या क्रिया करण्यासाठी एक प्रोग्राम वापरावा लागतो आणि हा जो प्रोग्राम असतो हा अल्फाबेट्स आणि नंबर मिळून तयार झालेला प्रोग्राम असतो. हा जो प्रोग्राम आहे हा आपण मशीनला द्यायचा आणि मशीन त्या प्रोग्रामप्रमाणे काम करते. यात बऱ्याचशा ज्या क्रिया आहे ह्या हाताने करण्याच्या ऐवजी प्रोग्रामद्वारे नियंत्रित केल्या जातात. त्याकरता एक NC युनिट मशीनला जोडलेलं असतं आणि हा जो प्रोग्राम आहे हा इंग्रजी अक्षर आणि नंबराने तयार केलेला आहे. प्रत्येक कामाकरता एक अशी सूचना असते, कमांड असते आणि त्या एक कमांड जी आहे एक इंग्रजी अक्षर आणि नंबर याच्याद्वारे तयार झालेली असते आणि अशा क्रमवार क्रिया या आपल्याला NC मशीनच्या ह्या न्यूमेरिकल प्रोग्राममध्ये आपल्याला इथे द्याव्या लागतात. या प्रोग्राममध्ये टूलची हालचाल करणे, स्पिंडलची स्पीड बदलवणे, फीड रेट बदलवणे, कूलंट सुरू बंद करणे, ऑपरेशन करता टूल बदलवणे यासारख्या क्रियांकरता मशीनला आज्ञा देण्यासाठी म्हणजे कमांड देण्यासाठी निरनिराळ्या कोड्सचा वापर केला जातो. या प्रोग्राममध्ये आपण बघू शकतो इथे निरनिराळ्या कमांड्स इथे कमांड करता कोड वापरले गेलेले आहे जे की एक इंग्रजी अक्षर आणि नंबर याच्याद्वारे तयार केलेले आहे. हे कोड तयार करण्यासाठी इंग्रजी अक्षर आणि अंकाचा वापर करतात. या मशीनमध्ये एक न्यूमेरिकल कंट्रोल युनिट असते. हे इथे न्यूमेरिकल कंट्रोल युनिट मशीनसोबत लागलेले असते. या ब्लॉक डायग्राममध्ये बघू शकतो. आणि मशीनिंग करता दिल्या जाणाऱ्या सर्व कमांड्स ब्लॉक वाईज म्हणजे क्रमाक्रमाने कंट्रोल युनिटला दिल्या जातात आणि कंट्रोल युनिट या सर्व कमांड्स वाचतो, समजून घेतो आणि त्याच्याप्रमाणे कार्य करण्याची मशीनला सूचना देतो. त्या भागाला काम करण्याची सूचना देतो आणि मशीन प्रोग्रामनुसार भागांची हालचाल करत असते. आपल्याला जेही काम करायचं आहे क्रमवार या कमांडच्या सहाय्याने आपण प्रोग्राममध्ये लिहू शकतो.
एन सी मशीनमध्ये मशीनिंग ऑपरेशन करता पेपर टेपवर किंवा मॅग्नेटिक टेपवर आपल्याला हा प्रोग्राम साठवून ती टेप एन सी युनिटमधून चालवावी लागते. म्हणजे आपल्याला एक जॉब जर समजा करायचा असेल तर एक जॉबची सुरुवात करताना आपल्याला ही टेप सुरू करावी लागते आणि टेप सुरू केल्याच्या नंतर त्या पद्धतीने त्या कमांड्स वाचून मशीन त्या पद्धतीने तो जॉब तयार करतो. पण एक गोष्ट इथे, पुढचा जॉब तयार करायसाठी आपल्याला ही टेप जी आहे ही पूर्णपणे रिवाइंड करून दुसरा जॉब करावा लागेल. म्हणजे इथे प्रत्येक जॉब करता टेप ही रिवाइंड करून परत नव्यानं सुरू करावी लागते. हा एक थोडासा ड्रॉबॅक असतो या मशीनमध्ये. प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक जॉबच्या वेळेस टेप जी आहे रिवाइंड करून चालवावी लागते. तर याकरता हा जो प्रोग्राम आहे साठवून ठेवण्याकरता दोन प्रकारच्या साधनाचा उपयोग केला जातो. एक मॅग्नेटिक टेप आणि दुसरी पंच टेप. पंच टेप जी असते त्याच्यावर छिद्र केलेले असतात, ही पूर्वीच्या काळी वापरत होते, पण त्याच्यानंतर मग आता हाच प्रोग्राम जो आहे हा मॅग्नेटिक टेपवर साठवून ठेवता येऊ शकतो. एन सी मशीनचंच पुढचं डेव्हलपमेंट म्हणजे सी एन सी मशीन. सी एन सी मशीन म्हणजे कॉम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल मशीन. म्हणजे एन सी मशीनलाच कॉम्प्युटरची जोड देण्यात आली आहे. कॉम्प्युटरद्वारा नियंत्रित आणि अल्फाबेट्स आणि नंबर वापरून तयार केलेल्या प्रोग्रामच्या सहाय्याने ऑपरेट केली जाणारी मशीन म्हणजे कॉम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल मशीन आहे. ही मशीन एन सीच मशीन असते, पण आता याच्यावर माणसाचं नियंत्रण राहत नाही, पूर्णपणे कॉम्प्युटरचं नियंत्रण असतं आणि म्हणून या मशीनला आपण म्हणतो कॉम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल मशीन. आणि या मशीनला सुद्धाच एन सी मशीनप्रमाणे सुद्धा प्रोग्राम द्यावा लागतो. त्या प्रोग्राममध्ये जॉबवर होणाऱ्या विविध ऑपरेशनचा क्रमवार वर्णन केलेलं असतं आणि असा प्रोग्राम आपण सी एन सी मशीनला देतो आणि प्रोग्राम दिल्याच्या नंतर सी एन सी मशीनमध्ये कॉम्प्युटरच्याद्वारे हा पूर्ण प्रोग्राम नियंत्रित होत असतो. या मशीन अत्याधुनिक टेक्नॉलॉजीवर आधारित असतात आणि प्रोग्रामनुसार सर्व निर्णय कॉम्प्युटरकडून घेतले जातात. टूलची हालचाल करणे, स्पिंडलची स्पीड बदलवणे, फीड रेट बदलवणे किंवा देणे, कूलंट सुरू बंद करणे आणि ऑपरेशन करता टूल्स बदलवणे, या सर्व पूर्ण क्रियांवर कॉम्प्युटरचं नियंत्रण असतं. या मशीनमध्ये चालणाऱ्या क्रियांची माहिती ही मशीनच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर आपल्याला पाहता येते. म्हणजे इथे ही मशीन आहे आणि इथे एक स्क्रीन लागलेली आहे. या स्क्रीनवर आपल्याला मशीनमध्ये जी क्रिया चाललेली आहे या पूर्ण क्रियांची माहिती आपल्याला या स्क्रीनवर आपल्याला बघता येते. या मशीनमध्ये केलेला जो प्रोग्राम आहे आपल्याला कॉम्प्युटर मेमरीमध्ये नेहमी करता साठवून ठेवता येतो आणि तो प्रोग्राम आपल्याला इथून ओपन करता येतो आणि पाहिजे तेव्हा त्याला वापरता येतो किंवा त्याच्यामध्ये आपल्याला सहजपणे दुरुस्ती करता येते. सी एन सी मशीनचा मुख्य वापर मास प्रोडक्शनमध्ये 3 उद्देशाकरता केला जातो. एक म्हणजे वेळेची बचत, दुसरं म्हणजे मापातली अचूकता आणि तिसरं म्हणजे सरफेस फिनिश. या 3 गोष्टी करता म्हणून सी एन सी मशीन्सचा वापर औद्योगिक क्षेत्रात जास्त प्रमाणात करतात. डी एन सी मशीन्स. एकापेक्षा जास्त सी एन सी मशीन असलेल्या कारखान्यांमध्ये काही सी एन सी मशीन एका सेंट्रल कॉम्प्युटरद्वारा नियंत्रित केल्या जातात आणि ही जी पद्धत आहे या पद्धतीला डायरेक्ट न्यूमेरिकल कंट्रोल म्हणजे डी एन सी सिस्टीम असेही म्हणतात. ही प्रोडक्शनची एक सुधारित पद्धत आहे आणि याच्यामध्ये एक जास्त क्षमतेचा कॉम्प्युटरला आपल्याला पाहिजे तेवढ्या सी एन सी मशीन्स लिंक केलेल्या असतात आणि लिंक केलेल्या सर्व सी एन सी मशीनचे प्रोग्रामिंग या सेंट्रल कॉम्प्युटरवरून केलं जातं आणि ते संबंधित सी एन सी मशीनवर पाठवलं जातं. म्हणजे तुमच्याकडे भरपूर सी एन सी मशीन्स असेल त्यातल्या काही मशीन्स आपण एका कॉम्प्युटरला जोडून त्या सर्व मशीनचं कंट्रोलिंग एकाच कॉम्प्युटरवरून करू शकतो. तर ही जी पूर्ण सिस्टीम असते या सिस्टीमला म्हणतात डी एन सी मशीन्स, डी एन सी सिस्टीम. आता याच्यामध्ये फायदा असा होतो की एकच ऑपरेटर एकापेक्षा जास्त मशीन एकच ऑपरेटर कंट्रोल करू शकतो. प्रत्येक मशीन करता वेगवेगळ्या ऑपरेटरची गरज पडत नाही. या सर्व मशीन एकाच सेंट्रल कॉम्प्युटरवरून नियंत्रित आणि मॉनिटरिंग केल्या जात असल्यामुळे इथे मॅनपॉवर हा कमी लागतो. औद्योगिक क्षेत्रामध्ये कन्व्हेन्शनल मशीन टूल, एन सी मशीन टूल आणि सी एन सी मशीन टूल या मशीन टूलचा गरजेनुसार आपण प्रोडक्शन करता वापर करत असतो. पण यापैकी सी एन सी मशीन टूलचा वापर मास प्रोडक्शन करता केला जातो कारण याच्यामध्ये अचूकता असते, सरफेस फिनिशिंग असते
आणि कमी वेळात जास्त उत्पादन करण्याची क्षमता असते. आजच्या भागात एवढंच. धन्यवाद.